धुळ्यात संगीतमय योग आरोग्य महोत्सवाने फुंकले नवचैतन्य. निराश तरुणाईला मिळाली जगण्याची नवी उमेद. आजच्या अतिशय धकाधकीच्या, धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः तरुणाईला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक अग्रगण्य सेवाभावी संस्था राग फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय धुळे, महानगरपालिका, जिल्हा परिषद आयुष विभाग, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात आयोजित करण्यात आलेला संगीतमय योग आरोग्य महोत्सव विलक्षण उत्साह आणि ऊर्जेत संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात जगण्याचा नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला. या महोत्सवाचा मुख्य उद्देश आजच्या तणावपूर्ण वातावरणात मानवी मनाला निरामय शांतता लाभवून देणे, आत्मघातमी व नकारात्मक विचारांवर मात करणे आणि तरुणांच्या मनात सकारात्मक विचारसरणीचा प्रसार करणे हा होता. हा सोहळा धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या सोहळ्याला शहराच्या महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर बळीराम चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता महादेव परदेशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलास कोठावदे, पतंजली योग समिती राज्य प्रभारी अनिल अमृतवार आणि लायन्स क्लबच्या अध्यक्षा सोनल बर्डिया, निमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा सचिव डॉक्टर सुधीर जोशी, होमिओपॅथी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश जैन, इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सीताराम महाले, कलवार समाज सेवा संघाच्या सल्लागार मीनाबाई जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. राग फाउंडेशनचे अध्यक्ष व योगतज्ञ डॉक्टर राजेंद्र निकुंब यांनी योग आणि संगीत यांच्या एकत्रीकरणातून आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची भूमिका स्पष्ट केली. योग साधना आणि संगीत या दोन्ही गोष्टी मानवी मनाला सुदृढ बनवितात हे त्यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केलं. त्यानंतर गायक रुपेंद्र तावडे आणि रंगकर्मी टोनी डिकॉस्टा यांनी एकापेक्षा एक प्रेरणादायी गीतांची आरोग्यदायी शृंखला सादर केली. यामध्ये या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, इतनी शक्ति हमें देना दाता, आ चल के तुझे मैं लेके चलू, जिंदगी प्यार का गीत है आणि ऑल इज वेल यासारख्या बहारदार गीतांचा समावेश होता. या गीतांमधील सकारात्मक भाव आणि योगातील ध्यानधारणा यांचा सुरेख मेळ डॉक्टर निकुंब यांनी साधला. या संगीतमय वातावरणाने निराश मनाला उभारी देत संपूर्ण सभागृहात एकच नवी ऊर्जा भरली. या महोत्सवाचं सर्वात मोठं यश म्हणजे शहरात नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह स्थानिक तरुण आणि नागरिकांनी या सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती. श्रोत्यांनी प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद देत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. हा महोत्सव केवळ एक करमणुकीचा कार्यक्रम न राहता नैराश्याला दूर सारून जीवनाकडे आनंदाने पाहण्याची नवी दृष्टी देणारा एक सुंदर आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरला. राग फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश जयस्वाल यांनी संगीत योगा उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली. समुपदेशक कावेरी मिंढे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागामार्फत सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकाची माहिती दिली. कोणत्याही मानसिक आरोग्याच्या समस्येसाठी संपूर्ण भारतात 14 416 व 104 या क्रमांकांद्वारे 24 तास मोफत समुपदेशन सेवा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालय नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य भूषण जोशी, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर सहेर शकील देशमुख, माजी सरपंच उमाकांत पाटील, दिलीप जैन, मुरलीधर पांडे, जितेंद्र पगारे व राग फाउंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. जर आपण डान्स केला नाही तर कार्यक्रम सार्थक झाला नाही असं वाटलं नाही. बिंदास नाचायचं, बिंदास नाचायचं. आज के दिन फक्त
जो तेरा भाग भाग में खड़ा है, दिल पे रखे हाथ उसे तो बुझलाए, दिल की नियत है कैसे उसको समझाए, और घुमाओ सीधे बता के मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.